इथं बघा आव्याद आहे, पप्पाद आहे, रियान आणि पप्पा आहे. तर फायनली उतरलोय आणि सर्व गाडी तर रिकामी झाली ऑलमोस्ट. बघा वहिनी आहेत, कोमल आहे, पप्पा आहे, सिद्धवाद आहे, मामा आहे आणि नमस्कार मंडळी, मी साहिल नेत्रे तुम्हाला सर्वात करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी गणपतीनंतर आणि दसऱ्यानंतर थेट आपण भेटतोय. तर बरेच दिवशी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हत्या कारण जरा कामामध्ये बिझी होतो. तर आज फायनल निघाले गावी. आज तारीख आहे 4 ऑक्टोबर. तर गावी म्हणजे कुठे, तर मामाच्या गावाला. रिझन देखील खास आहे, ते तुम्हाला गावाला जाऊन नक्की सांगेन. तर आज तारीख आहे 4 ऑक्टोबर. तर आज आपण जायला निघालो मामाच्या गावाला खेडला. तर आज आपली ठाण्यावरून ट्रेन पकडायची होती एक वाजताची, पण ती ट्रेन आहे गावावरून 1-1.5 तास लेट. तर त्यामुळे आपण ठरवले की जी आपली रेग्युलरची गाडी तुतारी एक्सप्रेस त्याच्यात आपण जाऊया. तर आता वाजले जवळपास 7:30. तर ठाण्याच्या जाऊ नंबर लावायला. बघूया नंबर किती का आहे ते. आणि कारण शनिवार रविवार आहे त्यामुळे सांगू शकत नाही गर्दी किती असेल, त्यामुळे नंबर लावायला चाललो आहे. तर आपल्यासोबत असणाऱ्या प्रवासमध्ये दादा असणार आहे, दादा सोडायला येतो आहे, पप्पा आहेत, मामाचा मुलगा आहे, वहिनी आहेत, रिहान आहे, कोमल आहे, कोमल मामा मामी ते दादावरून चढणार आहेत आणि सिद्धवाद पण दादावरून चढणार आहेत. आणि ते सगळे आपल्याला भेटणार आहेत, खेडला एकत्र भेटतील. तर असा ओव्हरऑल प्रवास असणार आहे. तर बघूया आता आपण ठाण्याला जाऊन भेटूया. तर मंडळी आता आपण ठाणे रेल्वे स्टेशनला आलो आहे. थोडं लवकरच आलो आहे, जवळपास वाजलेत 7:15. आणि रिझन कारण आपण जी ट्रेन पकडणार होतो ती अजून गावावरून 1.5 तास लेट आहे. बघा 1.5 तास लेट आहे, त्यामुळे बघायला आलं तुतारीला नंबर लावायला आलो आहे. किती गर्दी कशी काय आहे ते बघूया. जर जास्त गर्दी असेल तर आपल्याला मग एक ट्रेनने जावं लागेल. बघूया कसं होतं. तर ठाण्याच्या पेट्रोल 5ला आलो आहे आणि जास्त गर्दी नाही आहे, नशीब की जवळपास 7-8 नंबर आहे. वाजले जवळपास 8:20. गाडी यायला अजून जवळपास 3.5-4 तास आहे. बघूया अजून घरून पप्पा वगैरे येणार आहे, परत नावाचं व्याजा येतं आहे आणि अजून बरीचशी माणसं आहेत. कोण नाही काही कन्फर्म नाही. तर आता जेव्हा ट्रेनचा टाईम होईल तेव्हा सगळे येतील, तेव्हा बघ सगळं भेटूया आता. तर आता जवळपास 12:30 होत आले आणि आता ट्रेनला गर्दी झाली. बघा मी जेव्हा आलेलो जवळपास 8:30 वाजता तेव्हा अजिबात गर्दी नव्हती आणि आता गर्दी बघा जवळपास 40 ते 50 नंबर आहे. आणि बरं झालं लवकर आलो. परत मी विचार केला होता 10च्या आसपास आहे, मला वाटलं एवढी गर्दी नसेल, पण बरं झालं लवकर आलो. गर्दी येते तरी सीझन नाही आहे आता दिवाळीला अजून जवळपास 1.5 आठवडे तरी बाकी आहेत. म्हणजे 10-15 दिवस तरी आहेत. ते पण आतापासून गर्दी आहे आणि आपला नंबर इथे आहे. नवीन पप्पा आले त्यामुळे जरा रागमारला आलो तर बघायला गर्दी घेत होते. तर पप्पा इथं आता उभे आहेत आणि आता इथे कुठेतरी दुकानात बाहेर गेला आहे, काहीतरी आणायचं त्याला म्हणून कुठेतरी बाहेर गेला आहे. प्लस दादरेवरून मामा आहे, परत मामा मामी आणि कोमल आहे, सिद्धवाद आहे आणि अजून आहेत बरीचशी माणसं. ते सगळं आपल्याला जाऊन भेटतील, खेडला सगळे एकत्र भेटेल तेव्हा सगळं भेटू आपण. चला अजून गाडी यायला जवळपास आहे 1 तास बाकी आहे. बघूया आता त्याच्या आधी कोकणकडनं येईल तिला बघूया गर्दी किती. तर आता जवळपास 12 अजून 5 मिनटावर कधी होतील आता. आणि आता कोकणकडनं एक्सप्रेस गेले आणि तो बघा आव्याद आहे, पप्पाद आहे, रियान आणि पप्पा आहे, वहिनी तिकडे पुढे त्यांची रिजेक्शन एवढं पुढे उभे आहेत त्या. बघूया अर्धा तास बाकी आपल्या गाडी यायला. तर आता 12:30 वाजून गेले तरी आता 40 मिनिट झाले. 5 मिनटात गाडी आता आपली आहे. बघूया आणि आज माणसं भरपूर आहे बघा. बघूया गर्दी दवा तर भरणार आहे. बघूया आता
पप्पू आहे त्याला पप्पू आहे ना. एक 6 मध्ये X5 मध्ये आहे. 6 मध्ये वाटतं रे बोलला. नाही 5. पुढे आहे ना समजत नाही कुठे जाऊ. इकडे जाऊया. पुढे जागा आहे. गेले इकडे जाऊया मंडळी. बरोबर ऑन टाईम गाडी आली. बसला पप्पा आहेत. आवाज आहे. ट्रेन पूर्ण पॅक झाली. वरती पण आणि खाली पण फुल पॅक झाली. बघूया 5 मिनिटं आता सगळं दाखवलं. दाखवतो. फायनली वाजले आता सकाळचे 5 आणि रेल्वे स्टेशनला गाडी आली. 12 दिवस लेट झाला पण ठीक आहे. रिकामाच आहे.
तर फायनली उतरलो आहे आणि सर्व गाडी तर रिकामी झाली ऑलमोस्ट सर्व. आणि हो पावसाने थोडंसं बारीक बारीक पाऊस पडतोय. जवळपास 50% गाडी इथं रिकामी झाली खेडला. आम्ही इथं सर्व भेटले जातो आपल्यासोबतचे. वहिनी आहेत, कोमल आहे, सिद्धवाला आहे, मामा आहे आणि मामी पण आली आहे. आतमध्ये गेलो. आता बघा आपली गाडी आहे रेल्वे स्टेशनला जायला. आपलं जायचं आहे आपलं बोरघरला. चला संपली. तर आता आपण खेड रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि नंद झालं. खेड रेल्वे स्टेशन भारी वाटतं. मी मागे 2-3 वेळा बघितलं होतं पण तेव्हा जरा घाईमध्ये होती त्यामुळे एवढं नीट बघू शकलो नाही. आता भारी वाटतं ते सगळीकरण वगैरे केलं होते. आणि तिकडे पार्किंग एरिया आहे आणि हा पूर्ण ते खेडचे जे पर्यटन स्थळ केलं तिथं. आणि इथं पार्किंग एरिया आहे. हे सुसागरमचा गेट ओव्हरऑल भारी केलं सर्व. हे सुशोभीकरण थोडंसं आतमध्ये केलं असतं ना अजून भारी वाटलं असतं. ठीक आहे. आता आपण बघूया आपली गाडी येईल 5 जणांचा. आपण तर मंडळी आपली गाडी आली. जॉबचं पण 10 जण आहेत. बघा तर कसं काय आपल्याला अरेंज करतोय तर सकाळच्या तर वाजले जाऊन मग 6 आणि आता आपण पोचलोय घरी. आम्ही शुभ सकाळ मंडळी. तर जवळपास 6च्या आसपास घरी आलो आणि मस्तपैकी 2 तास झोपलो होतो आणि आता फ्रेश वगैरे झालो आहे. तर आजचं व्हिडिओ सपोज जेव्हा आले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला की कळवा. प्रवास चांगला झाला. आपल्या गर्दीवरी काय एवढी भेटली नाही आणि मस्त टायमात गाडी आली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काय